सगळेजण सूरजला प्रश्न विचारतायत की अरबाजच्या जागी निकीवर प्रेम करणारा तू असतास तर तू काय केलं असतं। चला तर बघूया सूरज काय उत्तर देतोय। तर इकडे हे सगळेजण यांच्या पिकनिक स्पॉटवरती बसलेले असतात आणि इकडे पंढरीनाथ सांगतो की किती क्यूट कपल वाटतात ना, मेड फॉर इच अदर, कधी काही कोणतं भांडण नाही, एकमेकांना शिव्या देत नाहीत, किती गोडी गुलाबीने राहतात, त्यांना बघून ना खरंच भारी वाटतं। त्यावरती हे उपहासात्मक वाक्य असतं। त्यावरती सूरज मध्येच म्हणतो की तुम्ही जर त्या ठिकाणी असता तर काय केलं असतं, हे तो पॅडीला डायरेक्ट विचारतो। तर तो सांगतो एक तर मी त्या ठिकाणी नसतोच, कारण मला कुठलीही मैत्रीण बनवायला, गर्लफ्रेंड बनवायला आवडत नाही, मी या गोष्टींमध्ये पडतच नाही। आणि यदा कदाचित तिची अशी कोणती गोष्ट कळली असती की जी मला आवडली असती आणि माझं तिच्यावर प्रेम झालं असतं तर मी काही या गोष्टी केल्या नसत्या, कारण मी जेवढा त्याच्यापासून लांब राहील ते माझ्यासाठी चांगलं आहे। आणि जर मी तिच्या प्रेमात चुकून पडलो असतो तर मी या जगातच नसतो, असं तो सांगतो। तर याच्यावरती कोणाला हसू कंट्रोल होत नाही आणि हे सांगताना अभिजित तिथूनच निघून जात असतो। तेवढ्यात सांगतो की अरे बस ना, अजून स्टोरी संपलेली नाही। आणि त्यानंतर सूरज विचारतो की अभिदादा जर तू तिथं असतास तर काय केलं असतंस। वरती अभिजित काही उत्तरच देत नाही आणि हे बघून अंकिता म्हणते की असं स्थगित होऊ नकोस, एक तर टास्क आहे तो रद्द कर किंवा खेळायला सुरुवात कर, असं ती सांगितल्यावर अभिजित म्हणतो की एक तर मी त्या वयाचा नाहीये आणि मी त्या गोष्टी करणारही नाही। तर पॅडी म्हणतो की वय नाहीये हे तर सोडूनच दे रे, पण प्रत्येकाला वाटतं की आपले एक वय आहे। तर तो सांगतो की आता तुमचं वय गेलंय। अभिजित सांगतो नाही, अजून मी त्या वयात आहे आणि एक तर कुठला तरी मुद्दा आपला आहे ज्याच्याशी त्या व्यक्तीचं, समोरच्या व्यक्तीशी मन तरी जुळलं पाहिजे प्रेम करायला, असं अभिजितने सांगितल्यावर ओ हो असं करून सगळेच हसत असतात। तर निक्की या विषयापासून मी तर लांब राहीन असं अभिजित सांगतो। त्यावरती पॅडी विचारतो की आता सगळ्यांचं झालं, आता तू जर त्या ठिकाणी असतास तर सूरज काय केलं असतंस। तर तो सांगतो की हे आपण या भानगडीतच पडत नाही। त्यावर पॅडी सांगतो असं नाही, आता आम्ही दोघांनी सांगितले का नाही, मग माझं कशाला तुम्हाला पाहिजे। त्यावरती सूरज म्हणतो तुमचा काही भरोसा नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला। तर पॅडी सांगतो हे बघ आता टास्क आहे असं समजून तरी सांग की काय केलं असतंस। त्यावर तो सांगतो मी लगेच तिच्याशी ब्रेकअप केलं असतं। तर कसलं ब्रेकअप। त्यावर सूरज सांगतो ती करते ना ते बघितलं असतं, मला कळलं असतं तर मी ब्रेकअप केलं असतं। म्हणजे एकंदरीत निकीचं वागणं बघून सूरजने तर तिच्याशी ब्रेकअप केलं असतं असं इकडे सूरजचं म्हणणं आहे। तर अभिजित सांगतोय की मी या फंदातच पडलो नसतो, एखादी गोष्ट कळली असती तर मी तिला ते डिरेक्टली सांगितलं असतं। आणि पॅडी सांगतो की मी तर त्या भानगडीत पडलोच नसतो, मी या जगातच नसतो जर मी तिच्यासोबत असतो तर। अशा प्रकारे तिघांची वेगवेगळी मतं आलेली आहेत। आणि यावरती आर्या म्हणते की ग बाई, असं करून सगळेजण इकडे त्या दोघांना बघून खिल्ली उडवत आहेत। तर तुम्हाला सूरजचं हे बोलणं कसं वाटलंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।